नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नवोदयवाला या व्हॉट्सअप यूट्यूब चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे। या ठिकाणी आपण तिसरी चौथी MTS BTS तसेच 5वी स्कॉलरशिप या विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त घटक पाहत आहोत। विद्यार्थी मित्रांनो, नवोदयवाला या व्हॉट्सअप ग्रुप ह्या यूट्यूब चॅनलवर जर आपण कोणी नवीन असेल तर जरूर सबस्क्राइब करा, लाईक करा। चला आपल्या विद्यार्थी मित्रांना सुद्धा शेअर करत चला। या ठिकाणी आपण इंग्लिश विषयाची तासिका पाहत आहोत। माय विजय नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम या उपक्रमाअंतर्गत आपण या ठिकाणी इंग्लिश विषयाची तासिका पाहत आहोत। ज्या विद्यार्थ्यांना ग्रुपमध्ये ॲड व्हायचं आहे त्यांनी 7588546368 या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करा, संपर्क करा। ज्यांना क्लासेस करायचे आहेत त्यांनी या व्हॉट्सअपवरती मेसेज करा। चला या ठिकाणी आपण ओकॅब्युलरी म्हणजे कसं, शब्दसंग्रह, फॅमिलियर रायटिंग फॅमिलियर वर्ड्स, रिलेटेड वर्ड्स अँड विथ द गिवन क्लू अँड पिक्चर्स यावर आधारित प्रश्न या ठिकाणी दिलेले जातात। त्यातीलच एक प्रकार आपण या ठिकाणी रिलेटेड वर्ड्स हा घटक या ठिकाणी आपण पाहणार आहोत। तर पहा, आता हे शर्ट आहे। शर्ट्सची रिलेटेड काय आहे मग, पॅन्ट। शर्ट या वर्ड्सची रिलेटेड वर्ड्स जो आहे या ठिकाणी पॅन्ट आहे। आता पहा, ब्युटिफुल काय आहे, ब्युटिफुल फ्लावर। ब्युटिफुल फ्लावर। आता डोअर आहे, DOOR डोअर म्हणजे दरवाजा। मग डोअरशी रिलेटेड म्हणजे संबंधित शब्द, रिलेटेड वर्ड्स म्हणजे संबंधित शब्द। डोअरशी संबंधित काय आहे मग, हाऊस म्हणजेच घर। डोअरशी रिलेटेड वर्ड्स जो आहे या ठिकाणी हाऊस। यानंतर नेक्स्ट वर्ड पहा। आता हे बुक आहे, बुकशी संबंधित शब्द काय येईल, बुक म्हणजे लेसन। बुक म्हणजे पुस्तक, मग लेसन, पुस्तकातील लेसन जो आहे, धडा जो आहे तो संबंधित शब्द या ठिकाणी लेसन येईल। यानंतर नोटबुक सुद्धा येईल, बुकशी रिलेटेड। बुकमधील आपण पाहून लिहितो तो नोटबुक। यानंतर काय आहे, टीम कशाची पण असते। टीम मध्ये काय असतात मग, प्लेयर असतात, खेळाडू असतात। टीम म्हणजे प्लेयर। टीम हा जो शब्द आहे प्लेयरशी रिलेटेड वर्ड्स आहे। यानंतर नेक्स्ट पहा, फोटो। आता फोटो आपल्या म्हणलं की आपण फोटो काढून कुठं ठेवतो, अल्बम मध्ये ठेवतो। मग याशी रिलेटेड जो वर्ड्स आहे या ठिकाणी संबंधित शब्द आहे अल्बम। यानंतर पहा, ट्रीशी रिलेटेड वर्ड्स कोणता येईल मग, आता ट्री म्हणजे झाड। झाडाला काय काय असतात, ब्रँच म्हणजे फांद्या। ब्रँच म्हणजे फांद्या। यानंतर पहा पुढचा टी म्हणजे चहा, CUP कप। टीशी रिलेटेड वर्ड्स आहे कप। आपण चहा कशामध्ये पितो, कप मध्ये पितो। यानंतर आहे वॉश म्हणजे धुणे।
वॉश बेसिन, आपण हात कशामध्ये धुतो? बेसिनमध्ये धुतो. यानंतर नेक्स्ट पहा. आता हाय काय आहे? स्पीड आहे. हाय स्पीड, लो स्पीड, हाय स्पीड, लो स्पीड. अशा प्रकारे रिलेटेड वर्ड्स या ठिकाणी जेवढे तुम्हाला माहीत असतील त्याने तेवढे तुम्हाला वहीमध्ये तुमच्या नोट करायचं आहे. चला, रीड म्हणजे वाचन करणे. रीड, राईट. रीडशी रिलेटेड वाचन करणे, लिखाण करणे. रीड, राईट. आता वॉक म्हणजे चालणे आणि स्टॉप म्हणजे थांबणे. वॉक, स्टॉप. यानंतर पहा ओपन. तर पहा या ठिकाणी ओपन डोअर. ओपन डोअर. आता सिप, SLEEP. स्लीप म्हणजे झोपणे आणि वेक म्हणजे उठणे. won, lost. eat, drink. इटशी रिलेटेड वर्ड्स, ड्रिंक. आता वाल आहे. वाल हा वर्ड्स आहे. वालशी रिलेटेड वर्ड्स कोणता? पेंटिंग. वालला आपण पेंटिंग करतो. वॉलशी रिलेटेड वर्ड्स आहे पेंटिंग. यानंतर पहा आस्क म्हणजे विचारणे. काय विचारणे? आन्सर. काय विचारणे? आन्सर. यानंतर पहा या ठिकाणी स्पीक. SPEAK. स्पीक, लिसन. हिअर, देअर. यानंतर नेक्स्ट पहा हिअर आणि देअर. आपण रिलेटेड वर्ड्स या ठिकाणी पाहिलेले आहेत. रिलेटेड वर्ड्स म्हणजे संबंधित शब्द. आता यावर आधारित काही आपण प्रश्न प्रकार पाहू. परीक्षेमध्ये विचारले जाणारे प्रश्न प्रकार आपण या ठिकाणी पाहणार आहोत. आणखी काही रिलेटेड वर्ड्स आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर साऊथशी रिलेटेड वर्ड्स आहे वेस्ट. रेन. कारशी रिलेटेड वर्ड्स रोड. कार कुठं चालते? रोडवरती चालते. आता रेनचे काय असतात? थेंब असतात, ड्रॉप. आता पिंक काय आहे? पिंक कसा असतो? रोज कसा असतो? गुलाबी. रोज. पिंक काय आहे? रोज आहे. रोज म्हणजे गुलाब आहे. आलं लक्षात? अशा प्रकारे विविध रिलेटेड वर्ड्सची तुम्हाला माहिती असतील. विविध पुस्तकातून तुम्ही त्याची एक यादी तयार करा, जेणेकरून तुम्हाला परीक्षेमध्ये यावर आधारित प्रकार विचारल्यानंतर कशाच प्रकारची अडचण तुम्हाला येणार नाही. आता यावर आधारित पहा या ठिकाणी आपण काही प्रश्न प्रकार पाहू. तर पहा या ठिकाणी find the correct alternative that shows the work of the person mentioned. ज्या खाली काही विद्यार्थी मित्रांनो
खाली दिलेल्या पर्यायातून आपल्याला विविध लोकांचे काम दर्शविणारा पर्याय या ठिकाणी आपल्याला शोधायचा आहे. आता हे टीचर काय, मग हे TEACHER, टीचर म्हणजे शिक्षक. टीचर म्हणजे शिक्षक. शिक्षकाचं काय काम असते, मग त्यांचं काय वर्क असते. शिक्षक काय काम करतात, शिकवण्याचं काम करतात, टीच करण्याचं काम करतात. मग पर्याय पहा या ठिकाणी. मेक्स द टेबल, टेबल कोण बनवतो, सुतार. कॅच द थीफ, चोरांना कोण पकडतो, पोलीस. ग्रोज द व्हेजिटेबल, शेतकरी व्हेजिटेबल्स पिकवतात, म्हणजे भाज्या पिकवण्याचं काम जे आहे शेतकरी करतात. गिव्स होमवर्क, गिव्स होमवर्क, होमवर्क कोण देतो आपल्याला, तर मग टीचर्स देतात. या पर्यायातील योग्य ह्या पर्सनशी पर्याय असलेला मग कोणता पर्याय या ठिकाणी आपल्याला टीचर्सची योग्य पर्याय निवडावा लागेल. गिव्स होमवर्क, होमवर्क कोण देतो, तर टीचर देतात. आलं लक्षात. टीचरचं काम काय आहे, गिव्ह होमवर्क. चला यानंतर काय आहे, फार्मर. फार्मर म्हणजे शेतकरी. आता फार्मर म्हणल्यानंतर काय करतो तो, कॅच द थीफ, चोरांना पकडतो. मेक्स द टेबल, टेबल बनवतो. टोल्स द बेल, बेल वाजवतो. ग्रोज द व्हेजिटेबल्स, म्हणजे ग्रोज द व्हेजिटेबल्स म्हणजे भाज्या उगवतो. भाजीपाला जो आहे या ठिकाणी शेतामध्ये तो उगवण्याचं काम जे आहे तो फार्मर करतो, शेतकरी करतो. पर्याय क्रमांक 4 हे ऑप्शन या ठिकाणी त्याचं येईल. यानंतर पहा नेक्स्ट क्वेश्चन आपला. आता पोलीस, पोलिसाचं काय काम आहे, पर्यायातून आपल्याला शोधायचं आहे. पोलिसांचं काम या ठिकाणी काम दर्शवणारा पर्याय आपल्याला निवडायचा आहे. पोलीस. मेक द टेबल, टेबल बनवतो का, नाही. कॅच द थीफ, चोरांना पकडतो. गिव्ह होमवर्क, गिव्स होमवर्क नाही. टॉल्स द बेल, नाही तर चोरांना पकडण्याचं काम जे आहे या ठिकाणी कॅचेस द थीफ, म्हणजे चोरांना पकडण्याचं काम पोलीस करतात. यानंतर नेक्स्ट आपला हे आहे पहा, कारपेंटर. या पर्सन, हे कारपेंटर काय आहे का, वर्करचं काम असतं. चला कारपेंटर, कारपेंटरचं काम काय आहे, गिव्स होमवर्क. ग्रॉस द व्हेजिटेबल्स. मेक्स द टेबल. कॅचेस द थीफ, चोर पकडण्याचं काम आहे का, नाही तर कारपेंटरचं जे काम आहे मेक द टेबल. ज्या विद्यार्थ्यांचं आलेलं आहे त्यांचं खूप खूप स्वागत. म्हणजे टेबल लाकडी फर्निचर, लाकडी कोणत्याही वस्तू असू, मग ते कारपेंटर तयार करतात. चला रिलेटेड वर्ड्सचे आपण या ठिकाणी काही क्वेश्चन सुद्धा पाहिलेले आहेत. यानंतर मध्ये ॲड व्हायचं आहे त्यांनी 7588546308 या व्हॉट्सअप नंबरवरती मॅसेज करा. तुमचा वर्ग टाका, त्या ठिकाणी तुम्हाला जॉईन करून घेतलं जाईल. आणि नवीन ग्रुपमध्ये तासिका करण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी या नंबरवर संपर्क करावा.